नमस्कार मंडळी. इडल्या उरल्यावर त्या कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो. अगदी त्याचप्रमाणे उपमा बनवावा. अतिशय छान आणि चविष्ट उपमा तयार होतो. डोसे कुरकुरीत हवे असतील तर 4 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ असे प्रमाण घ्यावे. तसेच जर मऊ डोसे हवे असतील तर 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ असे प्रमाण घ्यावे. बटाटे साठवताना सूर्यप्रकाश, पाणी आणि उष्णता यापासून दूर ठेवावेत. तसेच बटाटे जर अंधाऱ्या जागेत साठवून ठेवले तर ते लवकर खराब होत नाहीत. अंडी उकडलेले पाणी कुंडीतील रोपांना घालावे. त्यांच्यासाठी ते खूपच पोषक असते. पातेल्यामध्ये दूध टाकण्यापूर्वी तळाशी थोडेसे थंड पाणी घालावे. मग दूध ओतावे. म्हणजे दूध तापल्यावर भांड्याच्या तळाशी चिटकून करपत नाही. वर्षाचे लोणचे भरून ठेवलेल्या बरणीतून वापरासाठी लोणचे काढताना ओला चमचा वापरू नये. लोणचे लवकर खराब होईल. लसूण सोलून झाल्यावर हाताचा जास्त वास येत असेल तर अगोदर हाताला थोडीशी टूथपेस्ट चोळून मग हात धुवावा. लसूणाचा वास निघून जातो. दूध तापवताना ओतू जात असेल तर किंवा लोणी कडवताना देखील ओतू जात असेल तर त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे. म्हणजे दूध आणि लोणी दोघेही ओतू जाणार नाहीत. पालक आणि कोथिंबीर यांचा ताजेपणा टिकावा यासाठी एखाद्या वर्तमानपत्रात गुंडाळून जाडीच्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवावे. फ्रीज उघडल्यावर फ्रीजमधून कुबट वास येत असेल तर फ्रीजमध्ये 2 लिंबे अर्धी कापून फ्रीजच्या दरवाजाच्या आतील भागात ठेवावीत. काही वेळातच कुबट वास येणे बंद होईल. कांदा कापताना डोळ्यातून जर पाणी येत असेल तर कांदा कापून त्याच्या 2 फोडी करून 10 मिनिटे थंड पाण्यात घालून ठेवा आणि मग चिरायला कांदा घ्या. यामुळे डोळ्यामध्ये पाणी अजिबात येणार नाही. खारीकची पावडर लवकर होण्यासाठी खारीक व खोबरे एकत्र मिक्सरमध्ये बारीक करावे. मिरच्यांचा खरडा काही वेळाने काळा पडतो. त्यासाठी खरडा करतानाच थोडा लिंबू पिळावा. यामुळे रंग अगदी हिरवागार राहतो. लोण्याला वास येत असेल तर खाण्याच्या सोड्याच्या पाण्यातून लोणी धुवून घ्यावे. लोण्याचे तूप बनवताना ते होत आल्यावर एखादे विड्याचे पान किंवा चिमूटभर मीठ घालावे. यामुळे तूप अगदी छान रवाळ होते. मुळा किसून झाल्यावर जे पाणी सुटते ते फेकून न देता आमटीला वापरावे. स्वाद खूप छान येतो. किसणीने गूळ किसताना किसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा. म्हणजे गूळ चिटकत नाही. गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडंसं डाळीचं पीठ मिसळल्यास पोळी भाजताना गूळ वितळून पोळी बाहेर येत नाही व पोळ्याही अगदी खुसखुशीत होतात. पावसाळ्यात माशा, चिलटे फार त्रास देतात. तेव्हा एक लोखंडाची पळी गरम करून तिच्यात कापुराच्या 2 वड्या टाकाव्यात. म्हणजे कापूरच्या वासाने चिलटे, माशा नाहीसे होतात. पावसाळ्यात थंडीमध्ये वह्यांची आणि पुस्तकांची पाने नरम पडतात. अशा वेळी कपाटाचे दार अधूनमधून उघडे ठेवावे आणि टिश्यू पेपरमध्ये कापुराच्या वड्या गुंडाळून ते पुस्तकांच्या कपाटात ठेवाव्या. जेणेकरून कुबट वास येणार नाही. पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये घरामध्ये माशा, झुरळ, चिलटे खूप होतात. यासाठी एक स्प्रे बॉटलमध्ये 2 वाट्या पाणी, 1 वाटी व्हिनेगर, 2 चमचे डेटॉल टाकून मिक्स करा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी किचन सिंकच्या खाली, घरातल्या कोपऱ्यामध्ये, गॅलरीमध्ये, घराच्या आजूबाजूला स्प्रे करा. व्हिनेगर आणि डेटॉलच्या वासामुळे माशा येणार नाहीत. या स्प्रेचा दररोज वापर करावा. थंडीत, पावसाळ्यात वीज, वारा, पाऊसमुळे लाईट जाते. यामुळे चार्जिंगची बॅटरी घरात ठेवावी. आयत्या वेळी उजेडास कामी येते. मिक्सर खराब झाले असेल तर मिक्सर जास्त पाण्याने धुवू नये. यामुळे मिक्सरच्या आतमध्ये पाणी जाऊ शकते. मिक्सर खराब होऊ शकते. त्याऐवजी शक्य असेल तर ओल्या कापडाने पुसून घ्यावे. जास्त खराब झाले असेल कमी पाण्यात धुवून दिवसभर उन्हात उलटे करून ठेवावे. जरी आतमध्ये पाणी गेलं असेल तरी ते बाहेर पडेल आणि सुकून जाईल. मिक्सर देखील खराब होणार नाही. पावसाळ्यामध्ये, थंडीमध्ये मोबाईल, लॅपटॉप, चार्जर किंवा इतर महत्त्वाच्या वस्तू नेहमी कॅरीबॅगमध्ये ठेवाव्यात. यामुळे पाऊस जरी आला तरी या वस्तूमध्ये पाणी पडून खराब होणार नाहीत. ज्वारी, बाजरी, गहू अशा धान्यांमध्ये कीड लागू नये म्हणून काडीपेटीच्या काड्या टाकून ठेवाव्यात. दळण दळताना काड्या निवडून घ्याव्यात. त्यामुळे धान्य लवकर खराब होत नाही. थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये डाळी, कडधान्य प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून हवाबंद डब्यात पिशवी ठेवून द्यावी. यामुळे कडधान्य व डाळी खराब होणार नाहीत. पावसाळ्यात किंवा थंडीत काडीपेटी नरम पडते. यामुळे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवाव्यात.
पावसाळ्यात थंडीत कपडे लवकर सुकत नाहीत, तसेच त्यांचा वास येतो. त्यामुळे जोपर्यंत कपड्याचे पाणी निघत नाही तोपर्यंत कपडे बाहेर टाकावे. थोडे वाळल्यानंतर घरात फॅनच्या हवेखाली सुकून घ्यावेत. त्यानंतर थोडेसे वाळते असतील किंवा कपड्यांना प्रेस करून घ्यावी. यामुळे कपडे छान कोरडे होतात. कपडे जास्त ओले असेल तर प्रेस करू नये, नाहीतर करंट लागू शकतो. पावसाळ्यात किंवा थंडीत ओले शूज सुकत नाहीत, त्यांचा वास देखील येतो. अशा वेळेस न्यूजपेपरचा गोळा करून शूजमध्ये ठेवावा. न्यूजपेपर ओलावा शोषून घेईल, शूज लवकर सुकतील, तसेच वास देखील येणार नाही. घरातील आरसे जर साफ करायचे असतील तर थोडेसे पाणी स्प्रे करून न्यूजपेपरने पुसून घ्यावेत. आरसे अगदी नव्यासारखे चमकतात. पावसाळ्यात किंवा थंडीत फरशी पुसताना त्यामध्ये थोडेसे डेटॉल टाकावे. यामुळे डास, मच्छर, माशा येणार नाहीत. आणि घरात जर लहान मुलं असतील तर मात्र आवर्जून डेटॉलच्या पाण्याने फरशी पुसावी, म्हणजे मुलं देखील कमी आजारी पडतील. उडदाच्या पापडांना जर बुरशी लागली असेल किंवा जास्त ओले झाले असतील तर गॅसवर पसरट भांडे गरम करून त्यावर पापड पसरवून ठेवावेत. पापड पुन्हा छान कडक होतात. नाचणीमध्ये खूप प्रमाणामध्ये कॅल्शियम असते. आठवड्यातून एक तरी वेळेस नाचणीची भाकरी जरूर खावी. रात्री उरलेली चपाती सकाळी खावी. यामुळे बऱ्याच आजारांवर फायदा होतो. काळ्या मसाल्याची भाजी करताना त्यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या देखील टाकाव्यात. यामुळे भाजीची चव अजून वाढते. वरील सर्व उपयुक्त आणि महत्त्वाच्या किचन टिप्स माझ्या सर्व गृहिणींना आवडल्या असतील तर व्हिडिओ प्लीज लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.